जय हिंद टू ऑल. सध्या डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणजे ग्रहणारा सिद्धांत आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी म्हणजे पृथक्करणीय सिद्धांत सध्या जे आहे न्यूजमध्ये आहे. ऍक्च्युली का लक्षात घ्या, आर्टिकल 13 सध्या न्यूजमध्ये का आहे? इंडियन पिनल कोड 1860, इंडियन एव्हिडन्सेस ऍक्ट भारतीय पुरावे नियम 1872 आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे तीनही कायदे जे आहे याचं आपण नाव बदलणार आहे आणि त्यामध्ये खूप सारे चेंजेस करणार आहे. तर त्यामुळे हे कायदे जे आहे कॉन्स्टिट्यूशनच्या अगोदरचे आहे, म्हणजे संविधानपूर्व कायदे आहे. मग याच्याबद्दलचं सध्या न्यूजमध्ये चाललं की ज्याची घटनात्मकता वगैरे हे विषय सध्या येतात. तर जे आहे संविधानपूर्व कायद्याबद्दल आपण कसा स्टँड घेतला पाहिजे भारतीय संविधानामध्ये, तर त्यासाठी आर्टिकल 13 क्लॉज 1 आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 13 क्लॉज 1. मग 13 क्लॉज 1 म्हणजे कोणते? की संविधानपूर्व कायदे. ठीक आहे, संविधानपूर्व म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे. हे तिन्ही कायदे कोणते आहेत? संविधानपूर्व कायदे आहे. मग आता जेव्हा ब्रिटिशकालीन कायदे होते ते ब्रिटिशकालीन कायदे आफ्टर कॉन्स्टिट्यूशन ते कॅरी फॉरवर्ड केले आपण. म्हणजे आजही स्वतंत्र भारत जो असेल तर स्वतंत्र भारताला मेन डायरेक्शन भारतीय संविधान देत आहे, सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. परंतु जे बेसिक जे प्रोसिजरल आस्पेक्ट्स आहेत ते आजही जे आहे त्या जुन्या कायद्याने सुरू आहे. म्हणजे लिगल प्रोसिजर्स, मोस्ट ऑफ द लिगल प्रोसिजर हे ओल्ड ब्रिटिश मेड लॉज आहे. त्यामुळे आता आपण काय करता एक लक्षात घ्या की मग यामध्ये 2 डॉक्ट्रिन परीक्षेला येऊ शकतात. मागच्या वेळी जे आहे म्हणजे राजेंद्र शहा केस 97वी घटना दुरुस्ती याला सुप्रीम कोर्टनी हा डॉक्ट्रिन लावला होता, हा लगेच परीक्षेला आला होता. आता यामध्ये जे आहे दोन्ही डॉक्ट्रिन सध्या पूर्ण येऊ शकतात. ते बघा कसं असतं की संविधानपूर्व कायद्याचं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे भारतीय संविधानाअंतर्गत त्या लागू राहतील की नाही लागू राहतील याबद्दल जेव्हा प्रश्न निर्माण झाला तर सुप्रीम कोर्टने जे आहे काय केलं की एक भिकाजी नारायण वर्सेस स्टेट ऑफ MP 1955 ची केस आहे. यामध्ये हा डॉक्ट्रिन जे आहे पुन्हा रिव्ह्यू केला, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स त्याला रिव्ह्यू केला आणि स्पष्ट सांगितलं की संविधाना अगोदरचे जर कायदे असेल तर त्या कायद्यामध्ये, ठीक आहे, त्या कायद्यामध्ये जेवढ्या काही तरतुदी असेल, फॉर एक्झाम्पल 100 तरतुदी आहे, 100 तरतुदी आहे, त्यापैकी जी तरतूद जी आहे कॉन्स्टिट्यूशन आणि फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करेल, ठीक आहे, फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करेल, कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन करेल, तेवढीच तरतूद फक्त काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. बाकीच्या सर्व तरतुदी काय होईल, लागू राहतील. म्हणजे पूर्ण कायदा रद्द नाही होणार. ठीक आहे, पूर्ण कायदा रद्द नाही होणार. फक्त ग्रहण जे आहे म्हणजे इक्लिप्स ग्रहण फक्त कोणत्या भागाला लागेल की जे सेक्शन्स, जे तरतुदी संविधानातील जे आहे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतील तेवढ्याच तरतुदी फक्त काय होईल, रद्द होईल. बाकी समजा फॉर एक्झाम्पल 5 तरतुदी रद्द करत आहे म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत आहे, तर 95 तरतुदी स्वतंत्र भारतात लागू राहतील, 5च तरतुदी फक्त काय होईल, रद्द होईल. त्यांचं जे आहे जे अंमलबजावणी आहे तेवढी रद्द होईल. मग हे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स हाच कन्सेप्ट आर्टिकल 13 क्लॉज 2 अंतर्गत एक जे आहे आपण न्यायालयीन पुनर्विलोकन हा एक जे आहे कन्सेप्ट दिला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, ज्युडिशियल रिव्ह्यू. या आता हा कन्सेप्ट बघा कसा आहे. तर या कन्सेप्ट हा डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी आहे ना, आर्टिकल 13 क्लॉज 2 ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे थोडक्यात डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. यामध्ये बघा कसं आहे, जर संविधानानंतरचा कायदा, ठीक आहे, जर कायदा, तर आता कायदा यामध्ये काय दिलंय, जर समजा कायदा कोणी केला तर या कायदा हा राज्याने याचं उल्लंघन केलं, ठीक आहे, नाही सॉरी, हा जो कायदा आहे राज्याने केला कायदा, राज्य म्हणजे कोण, कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ म्हणजे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह यांनी जर समजा कायद्याद्वारे मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं, मूलभूत अधिकाराचं फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन झालं तर त्याला न्यायालय जे आहे तर न्यायालय त्याची, इथं शब्द जे आहे ना, इथं न्यायालय आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असा कुठलाही स्पष्ट उल्लेख नाही आहे. इथे शब्द न्यायालय आहे. न्यायालय जे आहे त्या कायद्याची घटनात्मकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनॅलिटी चेक करेल आणि तो जर कायदा, ठीक आहे, फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन होत असेल, ठीक आहे, त्याला अल्ट्रा वायर्स उल्लंघन करत असेल तर अल्ट्रा वायर्स असं डिक्लेअर करता येईल, अल्ट्रा वायर्स. आणि उल्लंघन करत नसेल तर त्याला जे आहे काय डिक्लेअर केले, अल्ट्रा जे आहे, ठीक आहे, एक आहे अल्ट्रा वायर्स, ठीक आहे, आणि दुसरा आहे इंट्रा वायर्स, ठीक आहे. इंट्रा वायर्स म्हणजे उल्लंघन करत नाही, म्हणजे संविधानानुसार आहे. बस एवढं दिलेलं आहे की राज्याने केला कायदा जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन करत असेल तर न्यायालय त्याची घटनात्मकता तपासेल आणि फंडामेंटल राईटचं उल्लंघन करत असेल तर तो कायदा काय होईल, कॅन्सल होईल. मग आता यामध्ये काय केलंय की अख्खा कायदा कॅन्सल नाही करत आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी मग का लावला, पूर्ण कायदा नाही कॅन्सल होत. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी अंतर्गत त्या कायद्यामधल्या जो सेम कन्सेप्ट इथं आहे, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स जे आहे संविधाना अगोदरचे कायदे म्हणजे प्री कॉन्स्टिट्युशनल, आणि हे जे आहे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉजवर भर देते. पोस्ट कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानानंतरचे. मग त्यामध्ये तोच कन्सेप्ट, अख्खा कायदा कॅन्सल नाही होत. जेवढ्या तरतुदी फंडामेंटल राईट व्हायोलेट करत असेल तेवढ्याच तरतुदी फक्त काय होईल, कॅन्सल होईल आणि बाकीच्या तरतुदी काय असेल, लागू राहतील. दिस इज व्हॉट म्हणजे आर्टिकल 13 क्लॉज 1, 13 क्लॉज 2 आणि 13 क्लॉज 3 जे आहे ना, हा कन्सेप्ट जे आहे कायदा
कायद्यामध्ये काय येते हा कन्सेप्ट कशामध्ये दिलाय, आर्टिकल 13 क्लॉज 3 मध्ये दिलेला आहे. आर्टिकल 13 ज्याला इतकं महत्वाचं आर्टिकल आहे, सध्या न्यूज मध्ये आहे. आर्टिकल 13 जे आहे बघा, आर्टिकल 13चं महत्व बघा. आर्टिकल 13 अंतर्गत न्यायालय जे आहे कायद्याची घटनांमध्ये तपासू शकते. त्यामुळे राज्यावर नियंत्रण राहते. राज्य जे हा कन्सेप्ट जो आहे हा मर्यादित राहतो. लिमिटेड स्टेट ही संकल्पना काय होते, स्थापन होते. राज्य मर्यादित राहते, म्हणजे राज्याला भारतीय संविधान मूलभूत अधिकार हे बेसिकली कन्सेप्ट कशासाठी आले की ज्याला आपण सर्वात जास्त अधिकार दिलेला आहे, राज्य द स्टेट, कायदा बनवण्याचे आणि अंमलात आणण्याचे, याच्यावर मर्यादा घालण्यासाठी जे आहे हे संविधान आणि फंडामेंटल राईटचा कन्सेप्ट आलेला आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे तो. ठीक आहे. नाही तर पहिले कसं राजा होता, आता राज्य आहे. राजा हा अमर्यादित अधिकार होता म्हणून तो मनमानी करायचा, अन्याय करायचा. पण आता राज्य याला पण अधिकार दिला, पण हा मनमानी नाही करू शकत का, कारण याच्यावर संविधानाचं, याच्यावर मूलभूत अधिकारच काय रेस्ट्रिक्शन आहे. आता दुसरा पर्पज आहे मर्यादित राज्य. तिसरा पर्पज काय, संविधानाचं संरक्षण. संविधान सर्वश्रेष्ठ राहिलं पाहिजे. सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत आहे तर त्यामध्ये संतुलन राहिलं पाहिजे. न्यायालयाचं स्वातंत्र्य टिकून राहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि न्यायालयाला संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आर्टिकल 13 अंतर्गत दिलेला आहे. म्हणजे आर्टिकल 13 जे आहे इनॉर्मस इम्पॉर्टन्स आहे. पण 13ला जर महत्व कमी करून टाकलं ना तर संविधानाचंही महत्व काय होईल, शून्य होऊन जाईल. नागरिकांचं स्वातंत्र्य सुद्धा काय होईल, शून्य होईल. त्यामुळे आर्टिकल 13 इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आर्टिकल 13 क्लॉज 1 संविधानपूर्व कायदे, 13 क्लॉज 2 जे आहे ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो, ज्युडिशियल रिव्ह्यू, हा कन्सेप्ट दिलाय. आता डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी असो का डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स असो, संविधानात नमूद नाहीये. ते सुप्रीम कोर्टने जजमेंटमध्ये सांगितलं की असं आपण त्याला काय करू, त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी चेक करू असं. आणि 13 क्लॉज 3 मध्ये काय दिलेलं आहे, कायदा म्हणजे काय, तर तो कन्सेप्ट आपण नंतर बघू. ओके, दिस इज अबाउट 2 डॉक्टर्स. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.